रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर आज या शेलो नगरीमध्ये हा सर्व भाविक भक्त आलेले, हे सर्वजण हे ज्ञानोबरायाचं दिव्य चरित्र ऐकण्यासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटलं आपल्या शेलो नगरीमध्ये? आम्हाला या 7 दिवसामध्ये खरोखर पाहायला गेलं तर दसरा आणि दिवाळी या 7 दिवसामध्ये साजरी झालेली अशी वाटते. विठोबाचे राज्य आम्हाला काय विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दीपावली अशा प्रकारची आम्हाला दररोज दिवाळी आणि दररोज दसरा त्या माऊलीच्या सोहळ्यामुळे वाटत आहे. माऊली, तुम्हाला काय वाटतं ह्या सोहळ्याबद्दल? आनंद वाटतो. आनंद वाटतो. ज्ञान श्रवण करायला भेटलं. तुम्ही महाभारत कथा ऐकली, महाभारत ऐकलं, ज्ञानेश्वरी ऐकली, सगळं आनंद आनंद झाला. आपण जन्माला आलो त्याचं सार्थक वाटतं का? हो, जन्माला आले आज 7 फळ झाले. फळ झाल्यासारखं वाटतंय. आणि 750 पक्वान होते, त्यापैकी काय काय खाल्लं आवडीनं तुम्ही? खाल्ले गुलाबजामुन खाल्ले, रसगुल्ले खाल्ले, लाडू खाल्ले. वा, खूप काय खाल्लं. वा, तर आमच्या या ज्ञानोबरायाच्या सोहळ्यामध्ये सेवा करणारे आमच्या माऊली आहेत. खऱ्या अर्थानं ही सेवा करत असताना माऊली तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव सांगा. आम्हाला खूप छान वाटतं, खूप आनंद आहे आणि उत्साह भरपूर येतो. वा, जेवढी सेवा मनातून केली तुम्ही तेवढा माऊलीनं प्रसादही तुम्हाला दिला ना. आनंद सोहळ्याबद्दल लय आनंद वाटतो. आनंद वाटतो. आनंदात नाच वाटतं. कसं नाच वाटतंय? मस्त आनंदात. आनंद तिचा मुकया शिवायचा, बैर ऐकती काने रे, आंधळ्याची डोळे, पांगोळ्याची पाये, तुका म्हणे वृद्ध तरणी होती रे, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ्या, सुगरी तो विसावा रे. वा 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 वा, बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, सुंदर असं. माऊली, तुम्हाला काय वाटतं या सोहळ्याबद्दल? मला सोहळ्यामध्ये आले ना, मी एकदम टेन्शन फ्री झाले. मला वाटतंय की इथून झालंय घरी गेले की टेन्शन, पण इथं आलं तर माझं सगळं टेन्शन फ्री झालं. वा, म्हणजे यामध्ये आपण कोणाला कितीही जीव लावला तरी सुद्धा आपल्याला दुःख मिळू शकतं, पण ज्ञानोबरायाला जीव लावल्याच्या नंतर आपल्याला सुख आहे. वा वा वा, आमच्या खूप आनंद होत आहे. खूप छान. सर्वांना आनंद होत आहे. प्रसिद्ध कार्यक्रमासाठी आले. तुमचा काय अनुभव आहे? रामकृष्ण हरी. खरं जर पाहिलं इतका अद्भुत एवढा मोठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पाहून इतका आनंद आला. आणि ह्या पारायणाला महाराज आमच्या घरातून आमचं कुटुंब पारायण, माझ्या मुलीला बसिले. आमची पत्नी आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली महाराज. 16 वर्ष झाले कधी पारायण नाही केले, कधी कार्यक्रमाला आली. पण जसं आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आला, पालखी आली आणि त्या प्रवाहामध्ये ती लागली. कारण तुम्हाला तर माहिती आम्ही पहिल्यापासूनच आहेत, परंतु त्यापासून आमचं पूर्ण घर या वातावरणामध्ये नावून गेलं. आणि आज परिवार आमचा इथं 8 दिवस आहे. आम्ही सकाळी 6 वाजता इथं येतो आणि कीर्तन संपल्यानंतर रात्री 12, 11, 12 वाजता घरी. असा प्रत्येकानं खऱ्या अर्थानं हे 7 दिवस या शेलू नगरीच्या या भव्य प्रांगणामध्ये, माझ्या ज्ञानोबरायाच्या या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांनी आनंद घेतलेला आहे. आमचे श्री हरी भक्त परायण सर्वच महाराज मंडळी, आमच्या शेलू नगरीतील महाराज मंडळी आलेले इथं. सर्वच आमचे ज्ञानवर्ध, तपवर्ध सर्वच महाराज मंडळी आलेले. त्यामध्ये आमचे डासाळकर माऊली सुद्धा आलेले इथं. आमच्या माऊलीचा सुद्धा खूप वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं त्यांचं ज्ञानदान असतं. खूप गावोगावी ते कीर्तन करतात आणि सर्व समाजाला ज्ञान देतात. या सप्ताहाबद्दल माऊली तुम्हाला काय वाटतं? असा अलौकिक समाज, एवढा समाज मी माझ्या डोळ्याने आतापर्यंत, माझं वय 75 वर्षे, आतापर्यंत मी माझ्या डोळ्याने एवढा समाज पाहिलाच नाही. महाराज एके ठिकाणी म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. पांडुरंग परमात्मा जे आले असते ते केवळ आणि केवळ पुंडलिकासाठी पंढरपूरला आले. तसेच गीता जी प्रकाशित झाली ती केवळ आणि केवळ अर्जुनाला जी प्रकाशित झाली. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर वजे फेडले जगेचे. आणि त्याच न्यायाने हा जो संकल्प आमच्या पंडित महाराज ढाके यांच्या अंतकरणात प्रवेश केला त्यांनी. आणि त्यांच्या अंतकरणातून सर्व आमच्या तालुक्यामध्ये 200 गावामध्ये तो प्रवेश झाला. आणि सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका, रान बरी हरी भजने हे धवळीले जग, आणि चुकविला लाग कडी काळाता. या न्यायाने हा जो आता आमचे इथं डोळे मिटले तरी चालतील एवढा भव्य दिव्य असा आमच्या आज डोळ्यासमोर आम्ही अनुभव घेतलाय आनंदात. खऱ्या अर्थानं माऊलीनं आपल्या जीवनातील खरंच एक दिव्य अलौकिक जीवन
माऊलीनं आपल्या शब्दातून आपल्याला वर्णन केलेलं आहे. करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण प्रत्येकाला आपल्या अंतकरणापासून बोलण्याची इच्छा आहे की काय बोलावं, किती बोलावं, किती कौतुक करावं या सोहळ्याचं. बाबा तुम्हाला काय वाटतं या सोहळ्यात? मला वाटतं की हा असा अद्भुत सोहळा आहे की याच्या आधी इथं कधी झाला नाही आणि नंतरही इथं कधी होणार नाही असंच वाटतंय. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आहे. आपल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटतं असा महान सोहळा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. हे आमचं खूप मोठं भाग्य असं आम्ही समजतो. पहा, प्रत्येकाचे एक वेगवेगळे अनुभव आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आपल्याला. हा तो सुख स्वर्गीय सोहळा नाही, हा स्वर्गात सुद्धा सोहळा नाही असा आधी पहा, बाबांना ह्या सोहळ्याला किती सुंदर उपमा दिलेली आहे की हा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही, प्रत्येकाला बोलण्याची इच्छा आहे. बरोबर आहे का नाही? हा, प्रत्येकाला बोलण्याची इच्छा आहे, कारण हा सोहळ्याचं करावं तेवढं वर्णन कमी आहे. आता आमचे जिंतूर तालुक्यातून, काय नाव तुमचं? माधव देवकर. माधवराव देवकर. माधवराव देवकर. काय वाटतं या सोहळ्याबद्दल? आनंद वाटतो. पहा, त्यांची इच्छा अशी आहे, आमचा जन्म जिंतूर तालुक्यात झाला, पण आम्हाला असं वाटतं की पुढचा जन्म आमचा शेलू तालुक्यात व्हावा. पण काळजी करू नका, तुमच्याही तालुक्यामध्ये हा सोहळा येईल. म्हणून मुलगी मुद्दाम शेलू तालुक्यात दिली. एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम सोहळा, वा, प्रत्येकाचं न भूतो न भविष्यती असा सोहळा. वा, प्रत्येकाची इच्छा आहे बोलण्याची. पहा, हो हो, सगळ्याला सेवा देण्यात येईल. एक मिनिट, तुमचा काय? खरोखरच हा सोहळा अत्यंत महत्वपूर्ण होता, कारण याच्याही पेक्षा मोठे सोहळे मी बघितलेत, परंतु ज्ञानेश्वरी पारायणाचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला एकमेव हा शेलूचा सोहळा झालाय. कारण एवढे लोक पारायणाला कुठंच बसलेले नाहीत ज्ञानेश्वरीच्या. खूपच सुंदर हा कार्यक्रम झाला. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, आणि आमच्या सर्वांवर माऊलींची कृपा नक्कीच होणार आहे, हेच मला या सोहळ्यातून सांगायचं. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.